तर आज आम्ही चाललोय MB व्हॅलीला. फक्त टर्नच टर्न. आपण हा रस्त्यावर म्हणजे या साईडला मुळशी आहे, मुळशीच्या आपण बॅक साईडच्या रस्त्याने चाललो. आम्हाला तर आज सोडलं नाही, आम्ही आता ते कोरीगडला चाललो. पोरं एवढ्यातच दमले. हा स्पेशली हा चॅनलचा मालक. हा छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय MB व्हॅलीला. एकटाच नाही चाललोय, 2 जण आहेत, आपले मित्रच आहेत ते पण. वा काय दिसतंय सुंदर. वा जसं चालू केलं की तसे वळणं चालू झाले. फक्त टर्नच टर्न. हात तर एकदम गारटलेले एकदम. तरी आता वाजले किती 8:29 झाली, म्हणून तरी थोडीशी थंडी कमी झाली. नाही तर खूप थंडी होती, खूप. माझा हात तर शिवरिंग करत होता, एकदम शिवरिंग. वीकेंड बोललं तर राईड तर केलीच पाहिजे. खूपच शार्प आहे. सकाळी निघण्याचा हा फायदा आहे. सकाळ सकाळ कोणच नाही रस्त्याला. MB व्हॅलीला स्पॉट आता बघूया कुठं थांबला आहे एक नंबर जागा, जिथं मस्त फोटो काढतोय. मस्त फील वाटतं, एकदम मूड फ्रेश झाला एकदम. थंडी तर गेलीच आता असं वाटतंय, तर थंडीत काय वाजलं. वाव. बस आता नेक्स्ट ट्रिप तर कोकणातच जाणार आहे. कुत्रं बघ केवढं जोरात पळते. मला वाटलंच ते मागं लागणार आहे. खेळते बिचारा. त्या साईडला मुळशीचा रोड त्या साईडला आहे सरळ. आम्ही त्याच्या मागच्या रस्त्याने चाललो. हा त्याचा मागचा रस्ता. तुम्ही पण या रस्त्याने कधी पण यायचं असलं तर. मस्त रूट आहे हा, आणि जास्त गर्दी पण नाही दिसत मला त्या रस्त्यावरती. ह्या
जास्त गाड्याच नाही एक पण, म्हणजे आले तर जास्तीत जास्त गावच्याच गाड्या फक्त येतील, जे इकडचे लोकल राहणार आहेत ते. येत आहेत. खरं असं वाटतं गावाला चालू आहे. माझ्या गावचा पण रस्ता माझा असंच आहे, एकदम छोटासा, दोन्ही साईडला कोणीच नाही. आली तर एकच फक्त बस येणार, बस. बाकीच्या वेळी कोणी नाही. सेम डोंगर तसंच आहे ते पण, जे समोरचं डोंगर आहे तसंच. जाईल कधीतरी, शूट करेल मी एकदा. रस्ता घ्या चांगला बोललो आणि बघतो तर काय पुढे येऊन खड्डेच खड्डे. आता असं उभं राहून चालवायला लागते. म्हणून जास्त पण तारीफ केली ना, काय ना काहीतरी येते. 1 किलोमीटर झालं असंच रस्ता आहे अजून. बापरे, कधी येईल प्लेन रस्ता, असं झालंय मला आता. म्हणून सांगतात ना, लाईफमध्ये फक्त थोड्याच वेळ खुशी असते, त्यानंतर परत हाय तेच रस्त्याला येतो आपण. हे लयच नाही. एकच ट्रक अशी जाऊ शकते ह्या रस्त्यात, एकच ट्रक जाऊ शकते. एकच म्हणजे एका लाईनला एकच गाडी. पुढून कोण आलं तर धप्पा डायरेक्ट. एकदम सावकाश जायचं. तर रस्ता अननोन आहे, आपल्याला माहितीच नाही या रस्त्याचा. वा, ह्या सीनला तर फोटो काढलेच पाहिजे. वा, हे मुळशी डॅम, मुळशी बॅक साईड. हा परत, हा इथं फोटो पाहिजे. गाड्या इथं लावा, इथं आणा. वा, मुळशीचं तर मी कधी फ्रंट साईडला गेलतो, पण आता तो बॅक साईडला जर बॅक साईड पण लय भारी आहे रे मुळशीचं. कधी नाही आलतो. बाईक आणि व्ह्यू काय दिसतंय. आता त्या स्पॉटनी निघालो आम्ही. आता चाललो आहे एमबीवाली. बघूया आता एमबीवालीला पुढं काय आहे. पण आताच्या स्पॉटला खूप मजा आली, खूप मस्त फोटोज काढले. तुम्ही तर बघितलंच असेल आता व्हिडिओ. असं वाटत होतं तिकडं कॅम्पिंग करायला, कॅम्पिंगसाठी. आता अजून रस्ता मस्त भेटलाय. सो मस्त एन्जॉय करा आता. फक्त सावकाश चालू, कारण की मध्येच वाळू पण आहेत. नंतर परत चालू झाला आपला खडबुडी रस्ता. व्ह्यू मस्त आहे साईडला, पण रस्त्याची वाट लागली अख्खी. कुछ पाने के लिए तो कुछ खोना भी पड़ता है ना, असं झाले ते. मध्ये रस्ता चांगला मध्येच
नाटकाचा उत्सव. सिटी लोणावळा. आंबेवली सिटी. हे म्हणतात बुकिंग करायला लागतं आंबेवली सिटीला जायचं आहे. बुकिंग केल्याशिवाय आत एंट्री नाही. काय स्पॉट तरी भेटले. सिटी आहे फुल मोठी एकदम सिटी आहे आंबेवली सिटी. काय म्हणले रे? काय बोलताय? आम्हाला तर आज सोडलं नाही. बघूया आता मग. त्या दुसऱ्या रस्त्याने आम्हाला बोलत होते त्याला, पण आम्ही तरी नाही गेलो त्या साईडून. पण होप सो आता आम्ही विचार केला की कोरीगडला जायचं. कोरीगडवरून जर त्या साईडून सोडत असतील तर जाऊया, नाही तर मग कॅन्सल. मग डायरेक्ट कोरीगड करणार. तर काहीच तुम्ही येत असाल तर पहिलं तुम्ही बुकिंग करा हॉटेल बिटेलचं, मगच तुम्हाला ते आत सोडते. नाही तर सोडत नाही, अलाउड नाही. असं कोणाला पण नाही सोडत बोलतो. फ्लॉप झाला प्लॅन आमचा. मग आता कोरीगडवरूनच बघूया. त्या साईडचं कोरीगडला एकदम प्लेन आहे, सरळ आहे. तर तिकडून आपलं आंबेवलीचं शूट करता येते तर ठीक आहे, नाही तर मग कोरीगडचंच एक शूट. आंबेवली सिटीला तर जाऊन देत नाही आत. बघूया आता एक करू पुढे जाऊन. मग मला बघायची होती. मस्त सिटी आहे, खूप मोठी सिटी आहे. अरे हा बघा कसा बसलाय. वन साइडेड बसला पळाचा. वन साइडेड बसला तर एकदम कॉर्नरिंग करतोय. तर हे असं का बसलाय? असं का बसलाय? वन साइडला बसला. एक साइड. हा नीट बस, पडशील. हां, मागच्या वेळी आम्ही कारवी फ्लावर्सला आलतो तेव्हा इथून आलतो, ह्या साईडून आलतो. कारवीचा व्हिडिओ बघायला. तर तुम्ही बघितलं नसेल तर व्हिडिओ लिंकमध्ये डिस्क्रिप्शन देतो, तर बघून घ्या पहिल्याचा व्हिडिओ. तर या साईडून आलतो, दोन्ही साईडून. हां, हे मला शॅडोज खूप आवडतात. असं मस्त दोन्ही साईडून मस्त दिसतं, एक नंबर. आंबेवली तर इम्पॉसिबल आहे. विदाऊट बुकिंग तर एंट्री देत नाही. आम्ही दोन्ही साईडच्या गेटवरती जाऊन बघितलं,
होते का, काय करता येते का, पण नाही, काय पॉसिबल नाही. तुम्ही बुकिंग केल्याशिवाय जाऊच नाही शकत सिटीमध्ये. तर आम्ही एम्बी व्हॅलीचं कॅन्सल केलं. तर आम्ही आता त्या कोरीगडला चाललो आहे, त्या गडला. बघूया ट्रॅक करतो का नाही, लेट्स सी. इथून आहे वाटते, कोरीगडला जायच्यासाठी इथून आहे रस्ता. तर एम्बी व्हॅली तर फ्लॉप झालं आमचं. चौपट प्लॅन, चौपट. जाऊ दे, एम्बी व्हॅलीच्या बदली आम्ही कोरीगड तरी करू. पण ठीक है, चलो फिर कोरीगड ट्रॅक करते. आता आम्ही चालू केले ट्रॅक करायचं. पहिलेच असलं डेंजर. स्टार्टिंगच कसली डेंजर आहे. आणि आम्ही आलो जीन्स घालून. पावसाळ्यात एकदम भरून पाणी येतं तिथे. दिसतं काय पोरं एवढ्यातच दमले. हा स्पेशली हा चॅनलचा मालक. हा केवढा वर आहे काय. तेवढा ट्रॅकच नाही आहे. पण 1 hour सांगितलं त्यांनी आम्हाला. हा पण तरी अर्धा पण नाही झाला अजून. डेंजरच आहे ना. इथून पाणी पण वाहत असेल ना त्यांची. हा बोला. Hi guys, welcome to my vlog. या यूट्यूब पे है ना, हैप्पी टाइम विथ यश. तो चिराग, कैसा लग रहा है आपको ये ट्रैक करके?
हे बघा असं ही वरती सीन. हां प्लेस तर छान आहे, खूपच छान. हां पण जीन्स पॅन्ट घालून नका येऊ, सजेस्ट करेन, नाही तर आमच्या पोरांसारखी वाटलं काय. तो बघा तो एक. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. सो गाईज तुम्हाला एमबी व्हॅली बघायचं आहे तर विदाऊट बुकिंग एमबी व्हॅलीमध्ये जाता येत नाही, तर हे घ्या, तुम्हाला मी इथून व्ह्यू दाखवतो एमबी व्हॅलीचा. हा शॉर्टकट विदाऊट एनी बुकिंग, हा शॉर्टकट आहे. आम्हाला तर सोडलं नाही एमबी व्हॅलीमध्ये, म्हणून आम्ही कोरीगडमध्ये आलो. आमचं गडचं पण दर्शन झालं आणि एमबी व्हॅली सिटीचं. चला गाईस, मग मी व्हिडिओ इथूनच बंद करून टाकतोय. एंड करू आपण इथूनच व्हिडिओ. एमबी व्हॅली तर आपल्याला करायला भेटलं नाही, कोरीगड तर आपण केलं. आता आपण नेक्स्ट ट्रॅकला बघूया मग कुठल्या जाऊया. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच खुश राहा. बी हॅपी. हॅव अ नाईस डे. टेक केअर गाईज. बाय.